मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आम्ही नवीन पण कधी केमछो वरळी म्हणून कुणाचे पाय चाटले नाहीत। जिलेबी आणि फाफडा उद्धव ठाकरे आपडा म्हणालो नाही। संदीप देशपांडेंचं संजय राऊतांना ट्विट करत उत्तर। भाषण करायला मिळालंच पाहिजे अशी हवा माझ्या डोक्यात गेली नाही। जीव हुजूर करत मी कुणामागे फिरत बसत नाही। भास्कर जाधव यांचा संजय राऊतांना टोला। भास्कर जाधवांच्या राजकारणातील निवृत्तीच्या संकेतानंतर नाराजीच्या चर्चा। भास्कर जाधव यांनी भावना व्यक्त केल्या। ठाकरे दखल घेतील, संजय राऊतांची प्रतिक्रिया। संजय लाखे पाटलांकडून शिवसेना सचिवपदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा। संजय राऊत आणि अंबादास दानवेंवर आरोप करत लाखे पाटलांचा ठाकरेंच्या सेनेला जय महाराष्ट्र। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आज महत्त्वाची बैठक। हिंदी भाषेला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर रात्री 9 वाजता बैठक। दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सचिवही उपस्थित राहणार। हिंदी सक्तीच्या विरोधात आज मनसेचं मुंबईत आंदोलन। संदीप देशपांडे यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन आणि सह्यांची मोहीम। माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी विक्रमी 88.50% मतदान। निवडणुकीत अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे असा थेट सामना। उद्या निकाल जाहीर होणार। एसटी महामंडळाच्या आर्थिक कामकाजाची आज श्वेतपत्रिका। मंत्री प्रताप सरनाईक दुपारी 12:30 वाजता श्वेतपत्रिका जाहीर करणार। लालपरीला सावरण्याची सरकारची धडपड। होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा इराणच्या संसदेत एकमतानं ठराव। जगातील 20% क्रूड ऑइल वाहतुकीवर परिणाम होणार। भारतासह जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार। रशिया, चीन, पाकिस्तानकडून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये युद्धबंदीचा प्रस्ताव। अमेरिकेचे हल्ले धोकादायक आणि स्वीकारण्यायोग्य नाहीत, रशियाचं मत। पंतप्रधान नरेंद्र मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांसोबत फोनवरून चर्चा। अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मोदींचा पेझेक्शियान यांना फोन। सोलापुरात गाडीचा हॉर्न जोरात का वाजवला या कारणावरून 2 गटात तुफान दगडफेक। माजी नगरसेवकाच्या मुलासह दोन्ही गटातील 7 जण जखमी। मुंबईसह कोकण, नाशिक आणि पश्चिम घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा। पुढील 3 दिवस महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज। मुंबईवरील पाणी कपातीचं संकट टळलं। पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 27% पाणीसाठा। मुंबईकरांना मोठा दिलासा। संत तुकाराम महाराजांची पालखी आज यवतमध्ये तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडमध्ये मुक्कामी असणार। खासदार सुप्रिया सुळे पालखी सोहळ्यात सहभागी होणार। पंढरपूरहून सुरू झालेली ग्लोबल वारी यूकेमध्ये दाखल। 21 देशांच्या सीमा ओलांडून वारीची लंडनमध्ये सांगता। सातासमुद्रापार टाळ मृदुंगाच्या गजरात पादुकांचं स्वागत। कोकणात जाणाऱ्या ट्रेनचं आजपासून गणेशोत्सवासाठी आरक्षण सुरू। 27 ऑगस्टला गणरायाचं आगमन होणार। भारतीय सैन्यानं रेखाचित्र जारी केले, ते दहशतवादी वेगळेच। तिन्ही पाक दहशतवादी ते नाही। एनआय तपासातून माहिती उघड, सूत्रांची माहिती। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।